23,644 ची जर लेवल तुमच्या चार्टवरती नसणार आहे मित्रांनो उद्या, तर तुम्हाला लॉस पासून कोणीच वाचू शकणार नाहीये. असं काय आहे ह्या 23,644च्या लेवलमध्ये? काय व्हॉल्यूम या लेवलला ट्रेड झालाय हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिकोड करणार आहे. उद्याच्या दिवसाच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत, उद्याच्या दिवसाच्या माझ्या मॅजिकल लेवल सोबत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे 10 कारणं असतात एंट्री करण्याचे, पण तुम्ही या व्हिडिओमध्ये नो ट्रेड झोन सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड करायचा नाहीये. त्याच्यामध्ये ट्रॅप होण्याचे चान्सेस जे आहे ते जास्त असतात. नमस्ते मित्रांनो, मी आहे संतोष निकम आणि मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी जो इन्स्टिट्यूशनचा व्हॉल्यूम आहे त्याला डिकोड करण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये देखील माझा असाच प्रयत्न राहणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओमध्ये पुढे जाऊन मित्रांनो आपण डिस्कस करणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या दिवसाच्या माझ्या मॅजिकल लेवल सोबत आणि त्याच्या प्रिडिक्शन सोबत की उद्या मार्केटमध्ये काय असणार आहे आणि कसं असणार आहे. परंतु उद्याबद्दल बोलण्या अगोदर आज आपल्याला मार्केटमध्ये काय झालंय, कशा पद्धतीचा व्हॉल्यूम ट्रेड झालाय किंवा कशा पद्धतीचे टेक्निकल सेटअप्स आपल्याला पाहायला मिळालेत याच्याबद्दल डिस्कशन करणं जे आहे ते खूप जास्त गरजेचं राहतं. कारण की आज मार्केट कसं झालंय हे आपल्याला कळलं तर आपल्याला फ्युचर मार्केट जे आहे ते प्रिडिक्ट करायला थोडंसं सोपं जातं. त्यामुळे पहिल्यांदा एकदा आपण जे आहे ते मार्केटबद्दल डिस्कशन करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण प्री मार्केटमध्ये काय व्हॉल्यूम ट्रेड झालता आणि त्याचा कसा फायदा आपल्याला झालेला आहे आणि पूर्ण दिवसभर त्याला कसं मार्केटने रिस्पेक्ट केलंय हे जे आहे ते आपण इथं पाहणार आहोत. आणि त्याच्यासाठी मी निफ्टीचा चार्ट जो आहे तो इथे घेतलेला आहे. आज मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपनिंग जे आहे ते वॉर न्यूज मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. वॉर न्यूज होती, मोठं गॅप डाऊन झालं आणि गॅप डाऊन नंतर सुद्धा मार्केट पडत होतं. याचाच अर्थ मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग आपल्याला पाहायला मिळते. सर्व ट्रेडर्स जे ते पॅनिक होते, इन्क्लुडिंग रिटेल ट्रेडर्स. परंतु मार्केट ओपनिंगच्या अगोदर मी माझं जे प्री मार्केटचं व्हॉल्यूम अनालिसिस शेअर करतो त्याच्यामध्ये सर्वप्रथमता मी शेअर केलेलं होतं की 23,485 या रेजिस्टन्सला मार्केट सध्या ओपन होतंय. त्याच पद्धतीने त्याने रेजिस्टन्स घेतला, निफ्टी खालच्या साईडला आली. परंतु माझं प्रिडिक्शन असं होतं की याच्यामध्ये जो गॅप तुम्हाला पाहायला मिळतोय प्री मार्केटमध्ये इन्स्टिट्यूशन्सने आणि ऑपरेटर्सने त्यांच्या बाईंगच्या पोझिशन्स एक्झिक्यूट केलेल्या होत्या. त्याच्यामुळे तुम्हाला असं दाखवणार मार्केट की मार्केट पडतंय, परंतु मार्केट इथून वरच्या साईडला रिकव्हरी करण्याची जास्त शक्यता आहे आणि जो गॅप आज त्यांनी क्रिएट केलेला आहे तो गॅप पूर्णपणे फिल होण्याची शक्यता आहे. हे माझं तुमच्यासोबत प्रिडिक्शन होतं प्री मार्केट व्हॉल्यूम अनालिसिसच्या बेसिसवरती आणि ते मार्केट ओपनिंगच्या अगोदरच शेअर केलं होतं. त्याच्यामधली इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशनल लेवल होती 23,644. आता हा नंबर लक्षात घ्या, व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा हा नंबर सांगितलाय, आत्ता सुद्धा सांगितलंय. आणि हा नंबर का जास्त पॉवरफुल आहे हे ज्या वेळेला मी तुम्हाला निफ्टीच्या चार्टवरती घेऊन जाईल त्यावेळेला सुद्धा तुम्हाला समजेल की हा नंबर का जास्त पॉवरफुल आहे. इथून खालून वरच्या साईडला आली आणि एक चांगला रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर एंड ऑफ द डे 3 वाजता, आता हे चार्ट्स मी सगळे घेतलेले आहेत 3 वाजता, कारण की मला व्हिडिओ प्रिपेअर करण्यासाठी ह्या सगळं पीपीटी वगैरे बनवा याच्यामध्ये खूप टाइम जात असतो. 3:30 नंतर ना ते करणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे 3 वाजता हा चार्ट जो आहे तो मी प्रिपेअर केलेला आहे आणि एक मोठा ब्रेकआउट आपल्याला येऊन ह्या लेवलला ब्रेकआउट आलेला जो आहे तो आज पाहायला मिळतोय. आणि लक्षात घ्या, हे 23,644 ची लेवल आहे. याच्याबद्दल आता आपण पुढे जाऊन अजून जास्त बोलूयात. एकदा कालच्या व्हिडिओज मध्ये ज्या डिस्कस केलेल्या लेवल होत्या त्याच्याबद्दल पाहूयात की कसं झालं, नो ट्रेड झोन का इम्पॉर्टंट असतो आणि का नो ट्रेड झोन मध्ये ट्रेड करायचं नसतं हे सुद्धा तुम्हाला सांगतो. बेसिकली ही बोल्ड लेवल काल आपण डिस्कस केली ती, ह्याच्या खाली निफ्टी वीक राहू शकते. एक मोठं गॅप डाऊन ओपनिंग पाहायला मिळालं, खाली आली, लेवल 3 होती 23,351 ची. इथून एक रिव्हर्सल पाहायला मिळालं आणि हे पहा, हा होता आपला कालच्या दिवसाचा नो ट्रेड झोन. याच्यामध्ये ट्रेड करायचं नव्हता. बाईंगला गेला असतात तुम्ही तरी तुमचा इथं जो आहे तो स्टॉप लॉस गेलेला पाहायला मिळतोय आणि परत इथं बाईंगला गेला असता तरी, सेलिंगला गेला असता तरी देखील परत याच्यानंतर एक मोठी कॅन्डल आली ती तुम्हालाही माहिती आहे. म्हणून नो ट्रेड झोन मध्ये ट्रेड करायचं नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नो ट्रेड झोन सांगत असतो कारण की ह्याच्यामध्ये स्टॉप लॉसेस जाण्याचे जास्त चान्सेस असतात. बँक निफ्टी सुद्धा काल आपण सांगितलेल्या लेवल पासून गॅप डाऊन झाली, तिथून खाली पडली, एक आपल्याला टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवरती सपोर्ट शेअर केलता, इथं त्यांनी सपोर्ट क्रिएट केला आणि बाउन्स बॅक पाहायला मिळाला. परंतु तो कुठपर्यंत पाहायला मिळाला, 53,620च्या लेवल पर्यंत. इथं आपण डिस्कस केलं की याच्या खाली बँक निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते. त्याच्यामुळे पिन पॉईंट इथे एक रेजिस्टन्स क्रिएट झाला. काल तो सपोर्ट होता, आता खालून मार्केट आलं त्याच्यामुळे त्यांनी रेजिस्टन्स म्हणून काम केलं आणि जवळपास 200-250 पॉईंटचा आपल्याला बँक निफ्टीवरती फॉल पाहायला मिळाला. हा चार्ट सुद्धा 3 वाजताचा आहे. 3 वाजल्यानंतर म्हणजे याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी झाली म्हणजे निफ्टीवरती गेली तर बँक निफ्टी सुद्धा वरतीच गेलेली असणार आहे. ती सुद्धा ऍक्टिव्हिटी इथं पिन पॉईंट जे आहे ती सपोर्ट लेवलला झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता मी 3 वाजता चार्ट काढल्यामुळे ते आपल्या चार्ट्सवरती आपल्याला
पाहायला मिळत नाही. थोडंसं एकदा टेक्निकल अनालिसिस जे आहे ते डेली टाइम फ्रेमवरती पाहून घेऊयात की कशा पद्धतीचं आहे. आता बँक निफ्टीवरती आपल्याला इथून एक चांगला सपोर्ट क्रिएट झालेला पाहायला मिळतोय. सिमिलरली निफ्टीला सुद्धा तुम्हाला खालून खूप सारे विक्स असणारे कॅन्डल्स पाहायला मिळतात आहे. याचाच अर्थ थोडंसं बाईंग प्रेशर पाहायला मिळतोय. आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, मी जे काही अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करतोय, प्रिडिक्शन शेअर करतोय, हे न्यूज ह्या कंडिशनवरती डिपेंड राहणार आहे. जर निगेटिव्ह न्यूज आली कुठलं तर मग हे अनालिसिस चालणार नाही. मार्केट सरळ सरळ निगेटिव्ह साईडला जाईल. वॉर न्यूज म्हणा, टॅरिफ रिलेटेड कुठली न्यूज म्हणा, ती आपल्या हातात नाहीये. व्यावसायिक कुठली न्यूज ते आपल्या हातात नाहीये किंवा ती आपल्याला सांगून सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे मग त्याच्यावरती आपला कंट्रोल राहत नाही. ओव्हरऑल बँक निफ्टीने एक चांगली बुलिश क्लोजिंग दिली आणि त्याचा नेक्स्ट रेजिस्टन्स इथं असल्या कारणामुळे याच्यामध्ये एक चांगली स्पेस आपल्याला जे आहे ते पाहायला मिळते. आणि जर का निफ्टी बद्दल बोलायचं झालं तर निफ्टीवरती सुद्धा इथं रेजिस्टन्स असल्या कारणामुळे इथे एक चांगली स्पेस पाहायला मिळते. त्याच्यामुळे मार्केट जे आहे ते इथून बुलिश राहू शकतं. आता हे टेक्निकल अनालिसिस झालं, पण परत एकदा आपली सर्व गणित 23,644च्या आसपासच येऊन थांबणार आहेत आणि तीच लेवल उद्या डिसाईड करणार आहे मार्केटमध्ये काय होणार आहे ते. आता न्यूज जर आली वॉर थांबले तर खूप मोठं गॅपअप होईल. न्यूज जर आली की वॉर परत सुरू झाले तर खूप मोठं गॅप डाऊन होईल. मग मात्र कुठलीही गोष्ट ह्या लेवलच्या आसपास राहणार नाहीये, कारण की मग प्री मार्केटमध्ये तसा व्हॉल्यूम येईल आणि सर्व गोष्टी व्हॉल्यूमवरती डिपेंड करतात. आता सध्या तुम्हाला ह्या चार्टवरती जे बघायचंय ते आहे निफ्टीची आजच्या दिवसाची क्लोजिंग प्राइस. एक्झॅक्टली तोच नंबर आहे परत 23,644. हाच नंबर प्री मार्केट सेशन मध्ये सुद्धा आलेला होता की इथून 23,644 पर्यंत मार्केट वरच्या साईडला जाऊ शकतं. तो तुम्हाला आज मार्केट ओपनिंगच्या अगोदरच सांगितलं होता आणि एक्झॅक्टली आजच्या दिवसाची मार्केटची प्राइस सुद्धा 23,644लाच क्लोज झालेली पाहायला मिळते. आणि हा कुठलाही कोइन्सिडन्स असू शकत नाहीये. इथं या लेवलला एक चांगला व्हॉल्यूम ट्रेड होतोय आणि त्यामुळेच मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं की ही लेवल तुमच्या चार्टवरती असायलाच हवी आहे. आता मित्रांनो, ज्या लेवल मी तुमच्यासोबत आपल्या व्हिडिओमध्ये शेअर करतोय ह्या लेवल राऊंड अप लेवल्स नसल्या कारणामुळे त्या तुमच्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबतच्या दोन्ही साईडच्या ह्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात. त्यामुळे देखील ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. ह्या लेवलला मार्केट किती चांगलं रिस्पेक्ट करतं हे जर तुम्ही नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर तुम्हाला माहित नाहीये, परंतु जे जुने माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती आहे. आणि मी एकदा आवाहन करेन आपल्या जुन्या सबस्क्रायबर्सला की एकदा कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून थोडंसं व्ह्यू चेंज होऊन जातो नवीन सबस्क्रायबरचा किंवा नवीन व्ह्युअरचा, की ह्या लेवलला कशा पद्धतीने वापरता येऊ शकतं किंवा कशा पद्धतीचा याचा वापर करता येऊ शकतो. आता सर्वात महत्वाचा असतो ह्या चार्टवरती नो ट्रेड झोन. जसं की तुम्हाला आज देखील दाखवलं की त्याच्यात एंट्री केली असते, बाय सेल दोन्ही साईडला स्टॉप लॉस गेले असते, म्हणून नो ट्रेड झोन असतो, कारण की हा ऑप्शन सेलरचा एरिया असतो. याच्यातून एकतर फास्ट कुठल्याही साईडला ब्रेकआउट मिळतो किंवा मार्केट साईडवेज जातं, अनप्रिडिक्टेबल होऊन जातं. त्यामुळे बिंग ऑप्शन बायर याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही ट्रेडला एक्झिक्यूट करायचं नाहीये. समजा हा रेजिस्टन्स आपण डिस्कस केलेला असेल की ह्याच्यावरती निफ्टी किंवा बँक निफ्टी बुलिश राहू शकते, तर किमान अशी एक 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होऊ द्यायची. पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल तरच या रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण इथं कन्सिडर करू शकतो. 23,630 उद्याच्या दिवसाची इम्पॉर्टंट लेवल राहील, ज्याच्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 23,555, 23,470, 23,373 आणि 23,287 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दोन्ही साईडच्या लेवल शेअर करत असतो, जेणेकरून मार्केट आपण डिस्कस केलेल्या डायरेक्शनमध्ये नाही गेलं, अपोजिट डायरेक्शनला गेलं तरी देखील बॅकअपच्या लेवल्स आपल्याकडे असावेत. आता उद्याच्या दिवसाचं तुमचं काय अनालिसिस आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्ही जर स्वतःचं अनालिसिस करायला सुरुवात केलेलं नसेल, अजून देखील तुम्ही फक्त बाकीच्या युट्यूबर्सवरती म्हणजे जसं की मी आहे, अजून कोणी आहे, यांच्या व्हिडिओजवरती डिपेंड असाल तर मग ते थोडंसं मला चुकीचं वाटतंय. हळूहळू का होईना तुम्हाला तुमचं अनालिसिस करायला सुरुवात करावं लागेल मित्रांनो, जर का तुम्हाला एक इंडिपेंडेंट ट्रेडर बनायचं असेल तर. उद्याच्या दिवसाचं तुमचं काय अनालिसिस आहे नक्की करा, मला कमेंटमध्ये कळवा. मी त्याचं अनालिसिस करेल, काय चुकतं हे तुम्हाला सांगेल. पर्सनली मी सर्व कमेंट्स वाचून तुम्हाला रिप्लाय करत असतो. आणि जरी 1-2 दिवस तुमचं अनालिसिस चुकलं तरी ते हळूहळू इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये होत असते. त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण काहीच नाहीये जरी तुम्ही एक नवीन ट्रेडर असाल तरी, पण प्रयत्न मात्र तुम्हाला केला पाहिजे. 23,700 ही उद्याच्या दिवसाची दुसरी इम्पॉर्टंट लेवल राहणार आहे, ज्याच्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 23,782, 23,847, 23,916 आणि 23,995 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता बरेच लोक बँक निफ्टीवरती ट्रेड करत नाहीत, परंतु काही लोक करतात. सोबतच बँक निफ्टीचा इंडेक्स निफ्टीला मूव्ह करण्यामध्ये सुद्धा चांगला रोल प्ले करत असतो. त्यामुळे ह्या लेवल देखील तुमच्यासोबत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. जरी बँक निफ्टीवरती ट्रेड करत नसला तरी ह्या लेवल तुमच्याकडे असणं गरजेचं
गरजेचं आहे. बँक निफ्टीने सपोर्ट केला, बँक निफ्टी वरती चालली, कदाचित ती निफ्टीला सुद्धा तिच्यासोबत वरती घेऊन जाऊ शकते. कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे काही स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड आहेत. त्यामुळे ह्या दोघांनी जे आहे ते एका पॅरलल डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत असतात. त्यामुळे ह्या लेवल सुद्धा तुम्ही ड्रॉ करा, ऑब्झर्वेशनसाठी तुमच्या कामी येतील. 53,570 ते 53,680 उद्याच्या दिवसाचा बँक निफ्टीचा आपला नो ट्रेड झोन राहणार आहे, ज्याच्यामध्ये बिंग ऑप्शन बायर ट्रेडिंग करणं खूप रिस्की राहणार आहे. 53,570च्या खाली बँक निफ्टी वीकवर राहू शकते. 53,438, 53,281, 53,107 आणि 52,950 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 53,680च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 53,818, 54,011, 54,217 आणि 54,435 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्स्टिट्यूशनल स्टाईल काही ना काही शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये देखील अशाच पद्धतीच्या लेवल्स मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत, ज्या मे बी उद्या इन्स्टिट्यूशनल बायर्सच्या लेवल जे आहे ते असू शकतात. त्यापैकी 644ची लेवल तर आज मी तुम्हाला जे आहे सकाळीच शेअर करतील. त्याला किती चांगला रिस्पॉन्स आपल्याला पाहायला मिळाले हे देखील तुम्ही पाहिलेलंच असेल. आणि अशाच पद्धतीचं लर्निंग कॉन्टेंट मी डेली बेसिसवरती आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि अजून देखील एज्युकेशनल व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर लेवल्स कशा वाटतात ते तुम्हाला, माझ्या व्हिडिओचा फायदा होतोय का हे देखील नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला जे ते विसरू नका. थँक्यू सो मच.